आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे स्वच्छता मोहीम शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, माजी शहराध्यक्ष दीपक जयस्वाल, शहर सरचिटणीस सुहास पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करून साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात सर्व शहरातील कार्यकर्त्यांच्या वतीने साफसफाई करताना रुग्णालयात अनेक दोष आढळून आले। रुग्णांसोबत येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था नाही, रुग्णांना वेळेवर रक्तही मिळत नाही, अशा अनेक प्रश्नांसंदर्भात येथील डीएनला निवेदनही देण्यात आले असून या सर्व सुविधा लवकर न दिल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राहुल देवतळे यांनी दिला आहे। या कार्यक्रमात राजेंद्र आकरे, मारुती झाडे, विनोद लभाणे, ॲडव्होकेट निमेश मानकर, बब्बू ईसा ठाकूरजी, मनोज बंडेवार, अशोक घुमडे, अभय राऊत, परब गिरटकर व पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज साफसफाई अभियानचा कार्यक्रम हा जिल्हा सामान्य रुग्णालय इथे ठेवण्यात आलेला आहे। आणि आज साफसफाई करण्याच्या दरम्यान आम्हाला इथचे काही असे मुद्दे आढळून आले की इथं जे रुग्णांसाठी जे सुविधा उपलब्ध पाहिजे ते काही इथे सुविधा उपलब्ध आहे नाही। त्यांची राहण्याची सुविधा जिथं येणे केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाने ते पूर्ण इथं घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे। नाल्या हा तुंब अशा भरून पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर वाहत आहे। त्याच ठिकाणी त्या उघड्याच ठिकाणी इथचे रुग्णांचे नातेवाईक जेवण करतात। इथच्या पिण्याचे पाणी तिथं सुद्धा हे घाणीचे संपूर्ण साम्राज्य त्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी झालेलं आहे। लॅट्रिन बाथरूमची सुविधा नाही इथे। हे आज 3-4 महिन्यापासूनचे हे लॅट्रिन बाथरूम इथं तोडून टाकलं आहे। अजूनपर्यंत त्या लॅट्रिन बाथरूमकडे हा जिल्हा सामान्य प्रशासनाचं लक्ष नाही, अजून काही बनवलेलं नाही। त्याचनंतर इथून अनेक पेशंटला 90% पेशंटला मेडिसिन मिळत नाही। 10% पेशंट फक्त मेडिसिनपासून वंचित आहे। इथचे सर्व मेडिसिन बाहेरून आणावं लागते, हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे। त्यानंतर आम्ही अनेकदा थोर नेत्यांचा जन्मदिवस असो अशा कार्यक्रमामध्ये ब्लड डोनेट केलेले आहे आमच्या पक्षातर्फे, अनेक पक्षातर्फे, सामाजिक संघटनेतर्फे, तरी पण इथं ब्लड मिळत नाही। बाहेरून आलेल्या पेशंटला खूप याचे दिक्कत होतात, खेड्यापाडून आलेल्या पेशंटला पण। ते यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयांना वारंवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देऊनही अजूनपर्यंत यावर कोणतीच मात येणं काही केली नाही। यानंतर असा यांच्या जर येणं काही मात केली नाही, औषधी गोळ्या काही मिळत नाही, काही नाही, तर जर यानंतर असा भोंगळ कारभार चालू असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करू।